मला या छत्रपती संभाजीनगरला कीर्तन होतं 7 ते 9 आणि आमचा एक मित्र असतो तिथं आणि मी आपलं कीर्तन आटोप ते बजाजनगरला राहायला गेलो. त्याच्या रूमवर 10 बाय 10ची खोली, त्याच्यात गबाळ महामोर बसलो. थोडे चर्चा झाल्या, आमच्या जेवण झालं त्याच्याकडं आणि जुन्या गप्पा चालल्या. बराच वेळ झाला आणि मला झोपेचा मिस कॉल आला. जांभळी. मी म्हणलं आता एक काम करतो, तुम्ही दोघं नवरा बायको, तुमचे 3 लेकरं, तुम्हीच 5 जण आहे आणि एवढ्याशा रूममध्ये मी जातो, गाव जवळ आहे. तो म्हणला नाही, करतो ॲडजस्टमेंट सांगतोय बरं का. आणि मग 10-15 मिनटं झाले, त्याने त्याचं पोरगं उचललं आणि कॉटवर टाकलं. मी म्हणलं आता आपल्याला का हा किचनवर झोपवतो का काय. तो मला थांब 10 मिनिटं गप्पा मारू आपण. त्या पोराला झोप लागली. झोप लागल्यानंतर गंमत आहे का मलकापूरकरांनो, एका बाजूनं बेलशीट त्या बाईनं धरलं, दुसऱ्या बाजूनं या बाबांनी, दोघांनी असं उचललं पोरगं, सोडलं खाली. दुसरं पोरगं टाकलं. मी म्हणला आता आपण दुसरं पोरगं टाकलं, आता आली का पंचायत. मला म्हणजे थांब थोडा करतो ॲडजस्टमेंट. 10-15 मिनिटं झाले, त्या पोराला झोप लागली. बेलशीट एका बाजूने यांनी धरलं, दुसऱ्या बाजूनं त्या बाईनं उचललं पोरगं, सोडलं पलंगाखाली. परत तिसरं पोरगं टाकलं. 10-15 मिनिटं झाले, त्याला झोप लागली. बेलशीट एका बाजूने यांनी धरलं, दुसऱ्या बाजूनं त्या बाईनं उचललं पोरगं, सोडलं पलंगाखाली. मला म्हणे झोप आता बिंदास. मी म्हणलं अरे तुम्ही कुठं झोपणार आहे, आम्ही करतो ॲडजस्टमेंट, तू झोप. सकाळी उठलो तर मी सुद्धा पलंगाखाली.